शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलाय। बुलढाणा शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ असून 4000 मतदारांची नावं ही 2 ठिकाणी असल्याचा आरोप गायकवाडांनी केलाय। नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना बुलढाण्यामध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्यामुळे मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी पत्राद्वारे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। असंख्य मृत मतदारांची नावं अजूनही यादीत समाविष्ट असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणावरती सत्ताधारी आमदार गायकवाड यांनी ताशेरे ओढत निवडणूक आयोगाबाबत नाराजी व्यक्त केली। आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे। मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही। मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे। आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांच्या बैठकांचा धडाका सुरू झालाय। शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपची वर्तकनगर इथल्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। माजी नगरसेवकांसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली। शिंदेंच्या शिवसेनेची आनंद आश्रम या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देखील देण्यात आलाय। त्यानंतर भाजपची बैठक झाल्यामुळे ठाण्यात दोन्ही पक्ष महायुतीत लढणार का आणि कुणाचा महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकासकामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत। काही लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे। तर ठाण्यातील आनंद आश्रममध्ये खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीत असलेल्या भाजपाबाबत नाराजीचा सूर उमटला। भाजपचे पदाधिकारी, शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी करत असलेल्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। तर पालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात, त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला। गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेवर स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय। मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला। पुढची बातमी अंबरनाथ बदलापूर पालिकेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे। शिंदेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट मित्रपक्षांना आव्हान दिलंय। याल तर सोबत नाहीतर आडवे करू। कुणाला वाटत असेल बिना युतीनं कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत असं आव्हान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिलंय। यावरतीच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पाडापाडीची भाषा मोरेंनी करणं बंद करावं, प्रसिद्धीसाठी युतीत तणाव निर्माण होईल असं बोलू नये असे खडे बोल सुनावले। तर शहरातल्या समस्यांची या दोन्ही पक्षांना काहीही देणं घेणं नसल्याचं म्हणत मनसेनं यांच्यावर टीका केली आहे। आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आडवे करून या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय। कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो तर आमचं ओपन चॅलेंज आहे, आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत। त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आली पाहिजे।
अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्याने आडवे पडायची भाषा करू नये. कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमर त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय प्रसिद्धी काय राहिलं नाही तर ते काही ना काही बोलतात. युतीचा जो निर्णय आहे ना हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील किंवा आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील. त्यांनी त्याच्यावर पडू नये. पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडनं शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची आणि आमदार खासदारांची या संदर्भात ऑनलाईन बैठक झाली. दरम्यान निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.